मार्क्स सायन्स अकॅडमीमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. आपण चॅप्टर बघतोय ग्रॅव्हिटेशन आणि त्यामध्ये पुढचा पॉइंट आहे मास अँड वेट. मास अँड वेट म्हणजेच काय, तर वस्तुमान आणि वजन. याविषयी आपण आधीही बोललेलो आहोत, परंतु आता आपण सविस्तररित्या त्यासंबंधी माहिती घेऊया. ओके, तर मास म्हणजे काय आणि वेट म्हणजे काय. बऱ्याच वेळेस एक्झामला क्वेश्चन कसा विचारला जातो, तर डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट, म्हणजे मास आणि वेट याच्यामधला डिफरन्स सांगा किंवा याच्यामधील फरक स्पष्ट करा. ओके, त्यावेळेस काय करायचं, फरक स्पष्ट करताना पॉइंट टू पॉइंट फरक लिहायचा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तो लक्षात ठेवायलाही सोपा जाईल आणि मुद्देसूदपणे लिहिल्यामुळे मार्क्सही चांगले मिळतील. तर एका साईडला आपण लिहितोय कॉलम मध्ये मास म्हणजेच वस्तुमान आणि दुसऱ्या साईडला लिहितोय वेट, वेट म्हणजेच वजन. सगळ्यात पहिला फरक जो आहे तो आहे त्याच्या डेफिनेशन मध्ये, आणि तो फरक काय आहे की मास कशाला म्हणायचं, तर त्या ऑब्जेक्ट मध्ये जे मॅटर सामावलेलं आहे, म्हणजे एखादी कोणती वस्तू असेल त्याच्यामध्ये तो द्रव्य संचय आहे, त्याला काय म्हणणार आहेत आपण, तर वस्तुमान असं म्हणणार. ओके, मॅटर इनसाइड द ऑब्जेक्ट. ओके, हा झाला त्याचा पहिला पॉइंट. मॅटर इनसाइड द ऑब्जेक्ट इज कॉल्ड ॲज मास. आता वेट म्हणजे काय, तर वेट म्हणजेच फक्त त्याला शब्द वेट देण्यात आलाय, पण वेट म्हणजेच पृथ्वीने जे गुरुत्वाकर्षीय बल किंवा गुरुत्व बल त्या वस्तूवर अप्लाय केलेलं असेल, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो अप्लाय केलेला असेल त्यालाच आपण काय म्हणणार आहे, वेट असं म्हणणार आहे. म्हणजेच काय याची डेफिनेशन, इट इज द gravitational force applied by that planet. आता मी इथे अर्थच्या ऐवजी प्लॅनेट हा शब्द का वापरलाय, कारण गुरुत्वीय बल हे जर पृथ्वीने अप्लाय केलेलं असेल तर आपण तिथे पृथ्वीचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो कन्सिडर करणार आहोत. पण समजा आपण मूनवर गेलो तर आपल्याला काय करावं लागेल, तर त्या मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स कन्सिडर करावा लागेल. म्हणून मी इथे काय लिहिलंय की जो पण प्लॅनेट असेल त्या प्लॅनेटनुसार त्याचं वेट काय होणार आहे, चेंज होणार आहे. आता पुढचा पॉइंट, ही झाली डेफिनेशन याची. एक म्हणजे मास म्हणजे मॅटर आणि दुसरं वेट म्हणजे काय, तर त्याच्यावर असलेला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, तर दुसरं काय असेल, दुसरा पॉइंट तो असेल त्याचं युनिट. त्याचे युनिट कोणते आहेत, तर आपण सगळ्यात आधी तुम्हाला एसआय युनिट आहेत म्हणून तेच लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया. सीजीएस युनिट आपण लिहू शकतो यावरून. एसआय युनिट काय आहे मासचं, आपण जर दुकानात गेलो तर साखर कशी मागतो, 1 किलोग्रॅम. ओके, म्हणजे त्याचं युनिट काय झालं, तर केजी. ओके, किलोग्रॅम, केजी हे त्याचं युनिट झालं, मासचं युनिट. तसं वेटचं युनिट काय, तर मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलं होतं की वेट म्हणजे काय, तर समजा फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो असेल तो आपण कसा लिहितो, आपण ग्रॅव्हिटेशन मध्ये बघितलं, ज्यावेळेस मी तुम्हाला गुरुत्व त्वरण समजावून सांगत होते त्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स किती असतो हे मी तुम्हाला समजावून सांगितले. किती असतो तो असतो mg. m म्हणजे मास आणि g म्हणजे त्या गुरुत्वीय त्वरणाची व्हॅल्यू. आता इथे पृथ्वीचं गुरुत्व त्वरण आहे म्हणून इथे मी अर्थ लिहिते ge. ओके, तर हे म्हणजे काय झालं, त्याचं वेट. मग फोर्स म्हणजे जर वेट असेल तर त्या फोर्सचं जे एसआय युनिट असेल तेच युनिट कशाचं असणार आहे, वेटचं युनिट असणार आहे. फोर्सचं युनिट काय आहे आपण बघितलं, एका मोठ्या सायंटिस्टच्या नावावरून फोर्सला युनिट देण्यात आलं. काय युनिट होतं ते युनिट होतं न्यूटन. मग याचं एसआय युनिट काय झालं, सेकंड पॉइंट, युनिट काय झालं याचं, एसआय युनिट न्यूटन. ओके, एसआय युनिट झालं न्यूटन. आता तिसरं पॉइंट की सीजीएस युनिट काय आहे याचं, सीजीएस युनिट म्हणजे छोटं युनिट. किलोग्रॅमचं छोटं युनिट काय आहे, अर्धा किलो साखर घेतो म्हणजे किती साखर घेतो आपण, तर 500 ग्रॅम. म्हणजे किती युनिट आहे याचं एसआय युनिट काय आहे, तर याचं एसआय युनिट आहे ग्रॅम. सॉरी, सीजीएस युनिट काय आहे, मी चुकून एसआय युनिट बोलले. सीजीएस युनिट काय आहे, तर ग्रॅम असं आहे. आणि वेटचं या सीजीएस युनिट काय आहे, तर ते आहे डाईन. ओके, हे आहे न्यूटन आणि सीजीएस युनिट आहे डाईन. आणि चौथा पॉइंट काय आहे, तर चौथा पॉइंट आहे की स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी, म्हणजे अदिश राशी आणि सदिश राशी. तर अदिश आणि सदिश राशी कशाला म्हणायचं, अदिश म्हणजे दिशा नसलेला आणि सदिश म्हणजे दिशा असलेला, आणि सदिशलाच आपण म्हणतो व्हेक्टर. ओके, सदिश दिशा असलेला म्हणजे व्हेक्टर आणि अदिश दिशा नसलेला म्हणजे त्याला म्हणतो आपण स्केलर. ओके, मग आता स्केलर क्वांटिटी किंवा अदिश राशी म्हणजे काय, तर जी कोणती पण क्वांटिटी असेल, फिजिकल क्वांटिटी, तिला एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला जर दिशेची गरज नसेल तर आपण त्याला काय म्हणतो, अदिश राशी म्हणतो, म्हणजे दिशा नसलेली, म्हणजे स्केलर क्वांटिटी म्हणतो. आणि जी क्वांटिटी असेल की ज्या क्वांटिटीला आपल्याला दिशा दाखवायची गरज असते, त्याच्या किमती बरोबर, मॅग्निट्यूड बरोबर दिशेचीही गरज असते, डायरेक्शनची गरज असते, त्याला आपण म्हणतो सदिश, म्हणजे दिशेची गरज असलेली, म्हणजे सदिश राशी, व्हेक्टर क्वांटिटी. ओके, मग आता इथे बघा तुम्ही मास काय आपण सांगतो लगेच 50 kg आहे, 20 kg आहे, 1 kg आहे, त्याला आपल्याला दिशा दाखवायची गरज पडते का,
तर नाही. म्हणजे ही कोणती क्वांटिटी झाली, तर क्वांटिटी टाइप कोणता झाला, हा क्वांटिटी टाइप हा कोणता झाला, तर हा आहे स्केलार. ओके. आणि वेट मध्ये काय आलं इथे, जी म्हणजेच काय, गुरुत्वीय त्वरण. आणि गुरुत्वीय त्वरण आपण मी सांगितलं तुम्हाला, त्वरण म्हणजेच ऍक्सलरेशन कशाला म्हटलं जातं, तर चेंज इन व्हेलॉसिटी पर युनिट टाइम, याला आपण काय म्हणतो, ऍक्सलरेशन असं म्हणतो. आता या ठिकाणी व्हेलॉसिटी किती प्रमाणात चेंज होणार आहे, गुरुत्वीय बलामुळे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे व्हेलॉसिटी म्हणजे वेग किती प्रमाणात चेंज होणार आहे, यालाच आपण काय म्हणणार आहोत, जी म्हणणार आहोत. मी काल तुम्हाला एका एक्झाम्पल मध्ये सांगितलं, कालच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की जीई म्हणजेच काय असेल, तर v2 मायनस v1 डिवायडेड बाय t2 मायनस t1. म्हणजे व्हेलॉसिटी मध्ये किती चेंज झाला, पर युनिट टाइमामध्ये किती चेंज झाला, यालाच आपण काय म्हणणार आहोत, जीई असं म्हणणार आहोत. मग ही काय क्वांटिटी, आपण याचं मॅग्निट्यूड बघितलं होतं, हे जे बघितलं होतं ते. पण ऍक्च्युली ज्यावेळेस तुम्ही व्हेलॉसिटी बघणार आहे, तर व्हेलॉसिटी कोणत्या डायरेक्शनने जायचंय आपल्याला, आणि किती अंतर कापून जायचंय, किती वेळामध्ये जायचंय, म्हणजे आपल्याला ती एखादी पर्टिक्युलर जे ठिकाण असेल ते ठिकाण आपल्याला सापडेल. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, त्याची दिशा पण द्यावी लागते. म्हणून आपण ह्याला काय म्हणणार आहे, व्ही ही वेक्टर क्वांटिटी झाली, म्हणजे सदिश राशी झाली. आणि जर जी ही क्वांटिटी ह्या सदिश राशीवर डिपेंड आहे आणि सदिश आणि अदिश राशीचा तो भागाकार असेल, तर जी पण काय असते, सदिश राशी असते. ओके. हे समजलं असेल तर लक्षात ठेवा. अजून एका पद्धतीने समजावून सांगते की जी म्हणजे काय आहे, गुरुत्वीय त्वरण आहे. गुरुत्वीय त्वरण म्हणजे काय, पृथ्वी ज्यावेळेस ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय करते त्या वस्तूवर, त्यावेळेस ती त्या वस्तूला आपल्याकडे खेचते. आणि ती वस्तूला ज्यावेळेस आपल्याकडे खेचते त्यावेळेस ती व्हेलॉसिटी कितीने चेंज होणार आहे पर युनिट टाइम, यालाच आपण काय म्हणणार आहे, जी असं म्हणणार आहे. मग ती वस्तू जर पृथ्वीच्या केंद्राकडे ओढली गेली तर व्हेलॉसिटी इन्क्रीज होणार आहे. आणि केंद्रापासून जर ती वस्तू आपण लांब नेली तर ते गुरुत्वीय बल त्यावरचं कमी कमी होत जाणार आहे. म्हणजेच याचा अर्थ व्हेलॉसिटी कमी कमी होत जाणार आहे. व्हेलॉसिटी कमी कमी होत गेली म्हणजेच त्यावेळी जीची डायरेक्शन पण काय होणार आहे, चेंज होणार आहे. ओके. म्हणजेच जी ही कोणती क्वांटिटी झाली, तर व्हेक्टर क्वांटिटी झाली. आणि व्हेक्टर आणि स्केलर यांचं मल्टिप्लिकेशन इन व्हेक्टर असतं. किंवा तिसऱ्या लँग्वेजमध्ये ह्याच्यामध्ये सांगायचं झालं तर काय, की एफ हा फोर्स आहे आणि फोर्स ही वेक्टर क्वांटिटी आहे. फोर्स जर वेक्टर क्वांटिटी असेल ती बऱ्याच अशी लिहिली जाते एफ आणि जी. तर ही जर वेक्टर क्वांटिटी असेल तर वेट पण काय असली पाहिजे, वेक्टर क्वांटिटी असली पाहिजे. दिस इज अ वेक्टर क्वांटिटी. ओके. 3 गोष्टी सांगितल्या मी. एक म्हणजे बाय फॉर्म्युला, दुसरं म्हणजे फोर्स, आणि तिसरं म्हणजे की त्याची दिशा कोणती आहे, गुरुत्वीय बल कोणत्या दिशेने अप्लाय केलं जातं त्यावर ह्या गोष्टी डिपेंड आहे. ठीक आहे, लक्षात ठेवायचं. मग 4 पॉईंट कोणते आले, की डेफिनिशन, एसआय युनिट, सीजीएस युनिट आणि क्वांटिटी टाइप कोणता आहे तो. आता सगळ्यात जो लास्ट आहे तो काय आहे, की मास म्हणजे वस्तुमान हे त्या मॅटरवर डिपेंड आहे. त्या वस्तूच्या आतमध्ये किती मॅटर आहे, त्या ऑब्जेक्टच्या आतमध्ये किती मॅटर आहे. म्हणून आपण कोणत्याही ग्रहावर गेलो तर ते मॅटर जेवढं आहे तेवढंच राहणार. म्हणजे मी पृथ्वीवर असले तरी आपल्या आतमध्ये जे सामावलेलं मॅटर आहे ते तेवढंच असेल. आणि आपण चंद्रावर जरी गेलो तरी आपल्या आतमध्ये सामावलेला जे मॅटर आहे, द्रव्य संचय आहे, तो तेवढाच राहणार आहे. म्हणजे याचा अर्थ ही क्वांटिटी जी आहे ती ग्रहानुसार चेंज होणारी नाही किंवा ठिकाणानुसार चेंज होणारी नाही. म्हणजेच आपण इथं काय लिहिणार आहे, this quantity does not or doesn't change with planet. तुम्ही याला इथे विथ प्लेस असंही म्हणू शकता, कारण प्लेस नुसार पण आपल्या ज्या व्हॅल्यू आहेत, नॉर्थ पोल, साऊथ पोल, त्या ठिकाणी सुद्धा मासची क्वांटिटी काय असेल, ती सेमच राहणार आहे. आता जो लास्टचा पॉइंट आहे याच्यामधला, की सेम ह्याची क्वांटिटी चेंज होते का, तर मी आता सांगितलं की जीची व्हॅल्यू जी आहे त्यावर हे डिपेंड आहे. जीची व्हॅल्यू जो असेल तोच त्याचा फोर्स असेल, तो फोर्स म्हणजेच काय असणार आहे, त्याचं वेट असणार आहे. मग जीची व्हॅल्यू आपण बघितली, नॉर्थ पोल वरती किती येते, आपण बघितलं की रेडियस कमी होतीये, म्हणजे जीची व्हॅल्यू इन्क्रीज होतीये. मग ती पोलवर व्हॅल्यू किती होती, जीची व्हॅल्यू किती होती पोलवर, 9.83. ओके, अप्रॉक्सिमेटली. आणि ज्यावेळेस आपण ती विषुववृत्तावर बघितली म्हणजे इक्वेटरवर बघितली तर रेडियस इन्क्रीज झालेली होती. रेडियस इन्क्रीज झाली होती त्यावेळेस ती जीची व्हॅल्यू काय झालेली होती, कमी झालेली होती. ती किती होती, 9.77. म्हणजे जीची व्हॅल्यू ती चेंज होती. सिमिलरली समजा तुम्ही अर्थवरून मूनवर गेले तर मूनवर पृथ्वीच्या पेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे तो कमी असतो. म्हणजेच याचा अर्थ जीची व्हॅल्यू पण बदललेली असते, म्हणजेच फोर्स पण बदललेला आहे. याचा अर्थ काय झाला की पृथ्वी आणि पृथ्वीच्याही वेगवेगळ्या ठिकाणावर आणि पृथ्वीपासून तुम्ही दुसऱ्या प्लॅनेटवर गेलात तर वजनाची जी व्हॅल्यू आहे म्हणजे वेटची जी व्हॅल्यू आहे ती काय होणार आहे,
चेंज होणार आहे. ओके, कारण ती व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, जी वर डिपेंड आहे. म्हणजेच इथं जर दिस क्वांटिटी डझंट चेंज विथ प्लॅनेट असेल तर त्याच्याऐवजी इथे काय येईल, दिस क्वांटिटी चेंजेस विथ प्लॅनेट, चेंजेस विथ प्लॅनेट और प्लेसेस, प्लॅनेट और प्लेसेस. आणि कशामुळे, जर एखाद्याला समजत नसेल तर त्यांनी ब्रॅकेटमध्ये असं लिहिलं तरी चालेल. लक्षात ठेवण्यासाठी, हे एक्झामला लिहायची गरज नाही, पण लक्षात ठेवण्यासाठी ॲज वेट चेंजेस विथ जी, चेंजेस विथ स्मॉल जी, स्मॉल जी, स्मॉल जी म्हणजेच ग्रॅव्हिटेशन म्हणजे गुरुत्व त्वरण. ओके, समजले सगळे पॉइंट. हा झाला याच्यामधला फरक. आता समजले तुम्हाला. आपण ऍक्च्युली दैनंदिन जे जीवन आहे आपलं किंवा डेली रुटीन, त्यामध्ये आपण बऱ्याच वेळेस म्हणतो की माझं वेट जे आहे ते 50 kg आहे, परंतु वेट 50 kg किंवा वेट 20 kg हे फिजिक्सच्या लँग्वेजमध्ये किंवा सायन्सच्या लँग्वेजमध्ये बरोबर नाही. तर सायन्स लँग्वेजमध्ये काय म्हणायचं, माझं वस्तुमान किंवा मास किती आहे, 50 kg आहे किंवा 50 किलो आहे किंवा 20 किलो आहे किंवा 20 kg आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. आणि वेट किती असणार आहे त्यावेळेस, तर उदाहरणासाठी म्हणून मी सांगते की तुमचं जर मास किंवा वजन 20 किलो असेल, समजा मास किंवा वस्तुमान 20 किलो असेल तर वजन किती असेल तुमचं, वजन म्हणजेच काय असणार, तर तो ग्रॅव्हिटेशनल फोर्स असणार आहे. समजा पृथ्वीच्या पृष्ठभागावर आपल्याला वजन काढायचं तर ते किती असेल, 20 kg इंटू जी, जीची व्हॅल्यू आहे 9.8, म्हणजे ते किती असेल, 20 ने गुणलं, हा शून्य जसाच तसा, 2×16, हा चाल 1 2 18 आणि 1 19, हा दशांश चिन्ह 1 दशांश चिन्ह आहे म्हणून 1 दशांश चिन्ह म्हणजे 196 न्यूटन. म्हणजे वजन किती असणार आहे तुमचं, 196 न्यूटन. ओके, फिजिक्सच्या भाषेमध्ये, सायन्सच्या भाषेमध्ये. ठीक आहे, समजले सगळ्यांना. ओके, आता आपण नेक्स्ट पार्ट कडे वळूयात. ओके, आता आपण नेक्स्ट पॉइंट बघूयात की नेक्स्ट पॉइंट काय आहे, तर फ्री फॉल म्हणजेच मुक्त पतन. ओके, शब्दामध्ये सामावलेलं आहे काय, फ्री, फ्री म्हणजे मोकळा झालेला, मुक्त असलेला, फॉल म्हणजे पतन म्हणजे पडणे. ओके, म्हणजे आता उदाहरणार्थ समजा तुम्ही एखादा स्टोन किंवा दगड तुमच्या हातामध्ये पकडलेला आहे आणि ज्यावेळेस तुम्ही त्याला कुठलाही फोर्स न लावता सडनली सोडून देता, फोर्स मी अप्लाय केलेला आहे, मी फक्त सोडून दिलंय त्याला. ओके, त्यावेळेस काय होतं की तो आपोआप खाली पडतो, आपोआप खाली पडतो. कशामुळे पडतो, तर गुरुत्वीय बलामुळे म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे तो खाली पडतो. हे आपल्याला ऑलरेडी माहिती आहे. पण हे जे पडणं आहे कुठलाही फोर्स न लावता, ज्यावेळेस तो ग्रॅव्हिटेशनल फोर्समुळे डाऊनवर्ड डायरेक्शनने जातो, क्षितिज लंब दिशेने जातो, त्यावेळेस त्याला काय म्हटलं जातं, फ्री फॉल किंवा मुक्त पतन असं म्हटलं जातं. ओके, फ्री फॉल किंवा मुक्त पतन. मग ऍक्च्युली काय घडतं, तर समजा तुम्ही सुरुवातीला एखादी वस्तू माझ्या हातामध्ये पकडलेली आहे. ओके, तर याचं स्पीड किती आहे, स्टार्टिंगचा स्पीड 0 आहे आणि मी सोडून दिल्याबरोबर काय होतं की त्याचा स्पीड जो आहे तो वाढत जातो आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस तो त्याच्यावर जाऊन आपडतो त्यावेळेस त्याची एनर्जी जी आहे ती सरफेसला दिली जाते आणि मग तो स्टॉप होतो. ओके, मग ती जी वेलॉसिटी असेल ती फायनल वेलॉसिटी जर आपल्याला कॅल्क्युलेट करायची असेल तर आपण यातले इक्वेशन्स यूज करू शकतो. मग असे कोणते इक्वेशन्स आहेत की जे या फ्री फॉलला किंवा मुक्त पतनाला आपण यूज करू शकतो, तर त्याला म्हणायचे आपण कायनेमॅटिक इक्वेशन्स किंवा गतिविषयक नियम. गतिविषयक नियमांचा वापर करून आपण फ्री फॉलचे दुसरे जे इक्वेशन आहेत ते इक्वेशन तयार करू शकतो किंवा त्या इक्वेशन मध्ये कायनेटिकचे जे इक्वेशन आहेत त्या इक्वेशनचं कन्वर्जन आपण फ्री फॉलच्या इक्वेशन मध्ये करू शकतो. मग कायनेमॅटिकचे इक्वेशन जे आहेत ते तुम्हाला 8th आणि 9th स्टँडर्ड मध्ये ऑलरेडी झालेले आहेत. कोणते इक्वेशन्स आहेत, जरा रिवाइज करूयात. सगळ्यात पहिलं जे इक्वेशन होतं ते इक्वेशन होतं v = u + at. ओके, v म्हणजे फायनल वेलॉसिटी, u म्हणजे इनिशियल वेलॉसिटी, a म्हणजे ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण आणि t म्हणजे टाइम. ओके, दुसरे जे कायनेमॅटिक इक्वेशन होतं ते होतं v² = u² + 2as. आता या ठिकाणी v² म्हणजे फायनल वेलॉसिटीचा वर्ग बरोबर सुरुवातीची जी वेलॉसिटी आहे म्हणजे आरंभाचा जो वेग आहे त्याचा वर्ग अधिक 2as म्हणजे 2 टाइम्स ऍक्सेलरेशन म्हणजे त्वरण आणि s म्हणजे इथं असतो विस्थापन. विस्थापन म्हणजे त्याने त्याच्या ओरिजिन पासून किती डिस्टन्स कव्हर केलेलं आहे. ओरिजिन पासूनचं अंतर ज्यावेळेस मोजलं जातं, ओरिजिन पासून स्टार्ट पॉइंट पासून, त्यावेळेस त्याला विस्थापन असं म्हटलं जातं. ओके, आणि तिसरं जे इक्वेशन आहे ते काय आहे, तर s म्हणजे विस्थापन कसं काढायचं आपण, तर s = ut + ½ at². ओके, म्हणजे विस्थापन काय असेल तर सुरुवातीचा वेग म्हणजेच इनिशियल वेलॉसिटी इंटू टाइम प्लस हाफ ऑफ ऍक्सेलरेशन इंटू स्क्वेअर ऑफ टाइम म्हणजे वेळेचा वर्ग. आता हे इक्वेशन जे लिहिलेत मी, हे इक्वेशन्स
मॅग्निट्यूड मध्ये आहेत. जर मी याला व्हेक्टर क्वांटिटी मध्ये किंवा सदिश राशीमध्ये जर मला लिहायचं असेल तर फक्त काय दिलं जातं, ही सदिश राशी आहे म्हणजे व्ही यू ए. टाइम म्हणजे 1 सेकंद 2 सेकंद, त्याला कोणत्याही दिशेची गरज नसते, त्यामुळं त्याच्यावर बारचं साईन येणार नाही. व्ही स्क्वेअर ज्यावेळेस आपण त्या क्वांटिटीचा स्क्वेअर करतो त्यावेळेस ते आदिश मध्ये कन्वर्ट होते. म्हणजे इथे पण ही आदिश झाली, ही आदिश झाली, दोन इथे कॉन्स्टंट व्हॅल्यू आहे ए आणि यस, ह्या दोन्ही काय आहेत तर सदिश राशी आहेत. ओके. सिमिलरली यस इथे यू आणि ए या काय आहेत तर सदिश राशी आहेत. याचा मी इथे बार का दिलाय हे मी तुम्हाला 2 मिनिटात सांगते, की तुमच्या बुक मध्ये देताना तुम्हाला सरळ सरळ इक्वेशन दिलेत पण मी इथे बार दिलाय, त्याचं कारण मी तुम्हाला 2 मिनिटात सांगणार आहे. ओके. आता आपल्याला काय आहे, फ्री फॉल मुक्त पतन. सगळ्यात तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की फ्री फॉल आणि मुक्त पतन म्हणजे काय असेल तर सुरुवातीला समजा तुम्ही एखादी वस्तू धरली आणि ती जर तुम्ही सडनली सोडून दिली तर त्यावेळेस तो काय असणार आहे फ्री फॉल. आणि तुम्हाला सांगितलं मी की सडनली म्हणजे अचानकपणे लगेच ज्यावेळेस तुम्ही ती वस्तू सोडून देता त्यावेळेस तिचा सुरुवातीचा जो वेग असेल, सुरुवातीचा स्पीड तो किती असणार आहे 0 असणार आहे आणि नंतर त्याचा स्पीड चेंज होत जाणार आहे. मग आता हा जो सुरुवातीचा स्पीड आपण कशाला म्हटलेला आहे तर यू ला, तर मग या प्रत्येक इक्वेशन मध्ये काय व्हॅल्यू पुट करायची, पुट व्हॅल्यू u इज इक्वल टू 0 किंवा u बार इज इक्वल टू 0. u ची व्हॅल्यू 0 आहे, त्याला बार साइन दिलं काय किंवा नाही दिलं काय त्याची व्हॅल्यू 0 आहे, त्यामुळे त्याला वेक्टरची गरज नाहीये. ओके. आणि इनिशियल वेलोसिटी काय 0. मग आता ह्या वेळेस इक्वेशन कशी कन्वर्ट होतील, काय इक्वेशन मध्ये कन्वर्जन होणार आहे, u ची किंमत 0 पुट करा, इक्वेशन काय मिळेल तुम्हाला v बार इज इक्वल टू a बार इंटू t. दुसरे इक्वेशन काय मिळेल v स्क्वेअर इज इक्वल टू u ची किंमत 0 झाली म्हणजे इथे 0 येईल, काय येईल इथे 2as. ओके. इथे डॉट प्रोडक्ट आहे, ह्या गोष्टी तुम्हाला नाही येत आता, फक्त मी इक्वेशन क्लिअर राहावेत म्हणून त्या गोष्टी तिथे मांडते. तिसरे इक्वेशन जे आहे ते आहे s इज इक्वल टू ut. u ची किंमत 0 झाली, टी किती असला, टाइम 10 असला 100 असला काय त्याला 0 ने गुणल्यावर काय उत्तर येणार आहे 0च येणार आहे, म्हणजे ही पण क्वांटिटी काय झाली 0 झाली. मग इक्वेशन काय मिळेल s इज इक्वल टू हाफ at स्क्वेअर. ओके. हे 3 इक्वेशन्स तुम्हाला मिळाले. पण आता पृथ्वीचं ज्यावेळेस गुरुत्व बल आहे, जसं आपण इक्वेशन लिहिलं होतं न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार, ज्यावेळेस आपण गुरुत्व त्वरण बघितलं त्यावेळेस ma म्हणजेच इथे a कशामध्ये कन्वर्ट होतो तर g मध्ये कन्वर्ट होतो. ओके. हे जे ऍक्सिलरेशन आहे ते पृथ्वीचं ma म्हणजे काय असतो सेकंड लॉ, न्यूटनच्या सेकंड लॉ नुसार फोर्स असतो. पण आपण कोणता फोर्स बघतोय या पूर्ण चॅप्टर मध्ये तर गुरुत्वीय बल बघतोय, ग्रॅव्हिटेशनल फोर्स बघतोय. म्हणजे तिथे ए च्या ऐवजी आपण काय बघतोय ग्रॅव्हिटेशन बघतो. ए आणि जी या फोर्सच्या संदर्भात सेमच आहेत. मग जिथे जिथे ए असेल तिथे तिथे आपल्याला काय करायचं जी ने रिप्लेस करायचं. ओके. रिप्लेस बाय रिप्लेसिंग ए विथ जी. काय होणार आहे ए विथ जी ने ज्यावेळेस आपण त्याला रिप्लेस करणार आहे त्यावेळेस बघा इथे काय होता ए बार, म्हणजे इथे काय येईल जी बार, इथे काय आहे ए बार, इथे येईल जी बार, इथे काय आहे जी बार. ओके. इक्वेशन काय मिळाले तुम्हाला बुक मध्ये सेम इक्वेशन आहे, फक्त बारचं साइन दाखवलेलं नाहीये. पण तुमच्या बुक मध्ये देताना एक वाक्य दिलेलं आहे, ते वाक्य काय आहे की ज्यावेळेस पृथ्वीच्या केंद्राकडे आपण जातोय ग्रॅव्हिटेशनल फोर्स कोणत्या डायरेक्शननी आहे पृथ्वीच्या डायरेक्शननी. ओके. सेंटरच्या पृथ्वीच्या सेंटरच्या डायरेक्शननी, अर्थच्या सेंटरच्या दिशेने, म्हणजे त्यावेळेस त्याला स्वतःकडे खेचते. म्हणजे ज्या वेळेस ती फ्रीली फॉलिंग बॉडी असणार आहे ती डाऊनवर्ड डायरेक्शन असणार आहे त्यावेळी जी ची व्हॅल्यू आपण किती घेतो तर त्या डायरेक्शननी जाताना जर तुम्ही एक्स आणि वाय ऍक्सिस वर असाल तर काय करणार आहे तुम्ही जी ची व्हॅल्यू ती जर सेम फोर्सची डायरेक्शन आणि त्या जी ची डायरेक्शन जर सेम असणार आहे त्यावेळेस तुम्ही जी ची व्हॅल्यू काय घेणार आहे तर ते एकाच डायरेक्शनने असल्यामुळे त्यावेळेस तुम्ही जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह घेणार आहे. ओके. मग त्यावेळेस जी ची व्हॅल्यू पॉझिटिव्ह ठेवायची. पण जर हीच सेकंड केस आपण विचारात घेऊ की फ्री फॉल नसेल, मुक्त पतन नसेल, त्यावेळेस समजा ही वस्तू ज्यावेळेस आपण वर फेकतो तर वर फेकलेली वस्तू एका ठराविक अंतरापर्यंत जाऊन काय होते त्या ठिकाणी थांबते. एक ही फेकलेली वस्तू ठराविक अंतरापर्यंत जाऊन काय होते थांबते, त्यावेळेस त्याचा स्पीड काय होत जाणार आहे कमी कमी होत जाणार आहे. आणि गुरुत्वीय बळ डाऊनवर्ड डायरेक्शननी आणि वस्तू कोणत्या डायरेक्शननी चालली आहे अपवर्ड डायरेक्शननी चालली, त्यावेळेस हे जी ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला मायनस घ्यावी लागते, वजा घ्यावी लागते. म्हणून मी इथं काय दिलंय की जी बार दिलाय की कधी याची डायरेक्शन मुळे कधी कधी याची व्हॅल्यू प्लस येते किंवा कधी कधी याची व्हॅल्यू मायनस येते. हे जास्त ॲक्युरेसीसाठी. पण तुम्हाला जर हे किचकट वाटत असेल तर तुम्ही डायरेक्टली त्याच्या मॅग्निट्यूडच्या बेसिसवर तुम्ही इक्वेशन अशी लिहू शकता की v इज इक्वल टू जी टी, v स्क्वेअर इज इक्वल टू 2gs
आणि S इज इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. दोन्ही इक्वेशन फ्री फॉल साठी बरोबरच आहेत. ओके, फक्त हे इक्वेशन जे आहे ते फ्री फॉललाही लागू होतील आणि ज्यावेळेस तुम्ही एखादी वस्तू फ्री फॉल नसेल, अपवर्ड डायरेक्शनने असेल, अपवर्ड डायरेक्शन तिला वरती फेकता, इनिशियल वेलोसिटी तुमच्या हातात 0 आहे आणि नंतर त्याला वर फेकता, ती कुठपर्यंत जाऊन तर कुठेतरी जाऊन थांबणार आहे. म्हणजे वरती फेकत असताना त्याची जी ची व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला निगेटिव्ह घ्यावी लागणार आहे. ओके, निगेटिव्ह का घ्यावी लागणार आहे? कारण गुरुत्वीय बल डाऊनवर्ड डायरेक्शन येईल, जी अपवर्ड डायरेक्शन, एकमेकाच्या अपोजिट आहे म्हणून त्यावेळेस देखील हे इक्वेशन लागू होईल. फक्त जी ची व्हॅल्यू बार असल्यामुळे मायनस घेणार आहे तुम्ही आणि या ठिकाणी तुम्हाला घेतानाच -9.8 पुट करावं लागणार आहे डायरेक्ट. ओके, ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे झालं फ्री फॉल किंवा मुक्त पतंग. खूप सोपं आहे. हे जे 3 इक्वेशन्स आहेत कायनेमॅटिकचे, नेहमी लक्षात ठेवा. तुम्हाला ह्या चॅप्टर मधील प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी ह्या इक्वेशनचा वापर होणार म्हणजे होणारच आहे, प्रत्येक ठिकाणी होणार आहे. का हे 8 आणि 9th ला तुम्हाला ऑलरेडी प्रूफ याचे होऊन गेलेले आहेत, हे सिद्ध करून झालेले आहेत इक्वेशन्स. तर आता हे इक्वेशन काय होते? v इज इक्वल टू यू प्लस at, v स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस 2as, s इज इक्वल टू ut प्लस हाफ at स्क्वेअर. आणि फक्त काय करायचं, u च्या किमती जिथे होत्या तिथे 0 पुट करायचा आणि a जिथे होता तिथे g पुट करायचा. संपलं. ती मला 3 फॉर्म्युले मिळतात. किती फॉर्म्युले मिळतात? 3 फॉर्म्युले मिळतात. ओके, आता जे बघितलं आपण ते फ्री फॉल साठी बघितलं आणि जे आपण अपवर्ड डायरेक्शन एखादी वस्तू फेकल्यानंतर काय होणार आहे हे आपण जे बघणार आहोत ते नेक्स्ट लेक्चर मध्ये बघणार आहोत आणि त्याच्यावरून आपण एस्केप व्हेलॉसिटी म्हणजे काय हे फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करणार आहोत, की जेणेकरून वस्तू ज्यावेळेस तुम्ही वर फेकता त्यावेळेस त्याची व्हेलॉसिटी कमी कमी होत जाते, ती एका पर्टिक्युलर पॉइंटला थांबते. पण असं कधी होईल की ती वस्तू एका पर्टिक्युलर पॉइंटला जाईल आणि त्याच्यावरचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स पण निघून गेलेला असेल, त्यावेळेस ती ऍक्च्युली वस्तू तिथे थांबेल की ती अंतराळामध्ये निघून गेल्यामुळे ती पृथ्वीभोवती फिरत राहील. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपण एस्केप व्हेलॉसिटी मध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर आपण नेक्स्ट जे लेक्चर असेल त्या लेक्चरमध्ये स्थितीज ऊर्जा म्हणजे काय आणि गतिज ऊर्जा म्हणजे काय, म्हणजेच त्यालाच तुम्ही काय म्हणता तर पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय, म्हणजेच ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय. ग्रॅव्हिटेशनल शब्द काय आला तर गुरुत्वीय त्वरणामुळे आलेली जी स्थितीज ऊर्जा आहे ती आपण त्या ठिकाणी बघणार आहोत. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे काय या गोष्टींचा आपण त्या लेक्चरमध्ये अभ्यास करूया. आज आपण इथेच थांबूया.